मुंबई पुलिस का अधिकारी बनकर मनी लॉन्ड्रिंग के नाम कर धमकी देकर 23.71 लाख रुपए की ठगी करने वाले रैकेट के सूत्रधार को नागपुर साइबर सेल ने ओडिशा के भुवनेश्वर से गिरफ्तार किया है। आरोपी की पहचान रंजन कुमार विष्णुचरण पटनायक के रूप में हुई है। यह ठगी 2 जुलाई से 3 जुलाई के बीच हुई थी, जब शिकायतकर्ता को टेलीकॉम विभाग और मुंबई पुलिस के कुलबा थाने से कॉल आने का झांसा देकर फर्जी मनी लॉन्ड्रिंग केस में फंसाने की धमकी दी गई। आरोपी ने डिजिटल अरेस्ट का डर दिखाते हुए शिकायतकर्ता को फर्जी दस्तावेज भेजे, जिन पर मुंबई पुलिस, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, आरबीआई और ईडी की नकली मुहरें लगी थी। डर के कारण शिकायतकर्ता ने बैंक ऑफ महाराष्ट्र के एक खाते में कुल 23,71,000 रुपए जमा कर दिए। 15 जुलाई को इस मामले में नागपुर साइबर पुलिस ने धोखाधड़ी और आईटी एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया। जांच के दौरान मुंबई पुलिस को आरोपी के बैंक खाते और मोबाइल नंबर की जानकारी मिली, लेकिन पता फर्जी और नंबर बंद निकला। लगातार प्रयासों के बाद पुलिस ने रंजन कुमार पटनायक को भुवनेश्वर से गिरफ्तार कर लिया। अदालत ने उसे 11 अगस्त तक पुलिस हिरासत में भेज दिया है। पुलिस ने उसके बैंक खाते में जमा 19,90,000 रुपए फ्रीज कर दिए। पुलिस अब इस रैकेट से जुड़े अन्य आरोपियों की तलाश में जुटी हुई है। आपल्याकडे कंप्लेंट जे 75 वर्षाचे आहे त्यांना टेलिकॉम विभागातून कॉल आला की तुमचं सिम कार्ड आहे त्या सिम कार्ड चा वापर करून जे बँक अकाउंट ओपन केले ते नरेश गोयल जो मोठा स्कॅम झाला त्यामध्ये वापरण्यात आहे मनी लॉन्ड्रिंग मध्ये, आणि त्यांना नोटीस वगैरे पाठवण्यात आली ईडीची आणि वगैरे असे, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करण्यात केलं आहे आणि तुमच्या खात्यात जेवढी रक्कम असेल ती आरबीआयच्या बँक खात्यावर वर्ग करा, जेणेकरून आम्ही पडताळणी करून मग तुम्हाला ती रक्कम परत करू, अशा प्रकारे वगैरे त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना अरेस्ट केलं असं सांगून त्यांच्याकडून एफडी द्वारे त्यांनी एफडी केली होती, ती रक्कम एफडी मोडून त्यांनी 31 लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले। त्यानंतर सदरचा आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून एपी पांढरे साहेब आणि त्यांची टीम यांनी तांत्रिक तपास करून सदरचे जे कॉल आलेला होता किंवा जे बँक ट्रान्सफर झालेले होते ते ओरिसा राज्यामध्ये बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झालेले, तिथे टीम जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने तिथून आरोपी नामे भुवनेश्वर येथून रंजन कुमार विष्णुचरण पटनायक 60 वर्षाचा याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अकाउंटवरील रक्कम जी होती 19,80,000 रुपये ती आपण फ्रीज केलेली आहे आणि ती माननीय न्यायालयाच्या आदेशाने आपण फिर्यादीला परत केलेली आहे। तसंच आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक त्याच्यामध्ये कोण कोण आहे याचा तपास आपण करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळी आरोपीला पकडलं त्यावेळी त्याच्याकडे कॅश नाही मिळून आली, परंतु त्याच्या जी अकाउंटवर पैसे होते ते आपण सर्व फ्रीज केलेले आहेत। आम्ही माननीय पोलीस आयुक्त आणि आमचे डीसीपी मतारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपी पांढरे साहेब तसेच विनोद तोंडफोडे आणि रितेश ठाकूर व्यंकेश ठाकूर यांची टीम जाऊन त्यांना तांत्रिक सपोर्ट करून आपण सगळ्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे। इनबीसी न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।